डोंगरगड इथल्या प्रज्ञागिरीवर चढत आहे. इकडे काही लिफ्टची सोय नाही, पायदल वर चढायला लागते. आणि डेव्हलपमेंटचं काम चालू आहे, स्टाईल लावणार हळूहळू. भरपूरशा पायऱ्या आहे. बाला थकला आमचा, बाला थकला ना. सगळी फॅमिली आम्ही टूर्सवर निघलो सगळे. खूप दमाला चालू झालो. हळूहळू तो वर चढत आहे. खालून वरती यायला लागते. जास्त पायऱ्या ना पण दम येते. पायऱ्या चढल्यानंतर आम्ही शेवटी आता प्रज्ञागिरीवरती चढलो. तथागत गौतम बुद्धाची खूप मोठी मूर्ती इथं आहे. आणि आपण देवीच्या मंदिरावर चढलं तर दिसते. इथून बघितलं देवीचं मंदिर दिसते. अशा पद्धतीने आपली प्रज्ञागिरी आहे. शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध. आज तिथून अजून छान वाटलं. जुन्या आठवणी होत्या ज्या धम्मयात्रेत होत्या त्या अजून उजाडा झाला. लगभग दर्शन झाले इथे. आणि सगळं डेव्हलपमेंटचं काम सुद्धा चालू आहे. तिकडे निवासाची व्यवस्था सगळी करण्यात येत आहे. आणि वर सगळं सिमेंट असेल, काँक्रीट असेल सगळं आणत आहे. म्हणजे इथं एवढं पहाडावर बनवणं पण सोपं नाही. म्हणजे बमलेश्वरीचं पण असेल. आता इकडं सगळं नवीन काम चालू आहे. राहण्याची व्यवस्था इथं होत आहे सगळ्यांसाठी. आणि सगळं डेव्हलपमेंटचं काम सध्या चालू आहे. सगळे इकडचे कामगार आहेत. म्हणजे यांच्या मेहनतीने सगळे डेव्हलपमेंट चालू आहे. म्हणजे एवढं खालून वरती येणं म्हणजे सोपं नाही. आणि एवढं मोठं हॉल आहे, स्टाईल आहे, रेती आहे. आणि हे सगळे खालून सगळं वरती नेत आहे. आपण सदस पायदल चाललं तरी सगळं आपला त्रास होते. पण हे डेव्हलपमेंटच्या म्हणजे मेहनती आहेत. ते एवढे आपल्याकडे पण काम करतात. आणि एवढे म्हणजे वरचं डेव्हलपमेंट शक्य नाही एवढं वगैरे होणं. पण यांच्यामुळं सगळं काम चालू आहे. मग रेती असेल, एक घमेलावर चढवत आहे. म्हणजे यांचे पण मनापासून आभार मानले पाहिजे. म्हणजे यांचा पण हात आहे एवढ्या मोठ्या डेव्हलपमेंटमध्ये. सगळ्या पायऱ्या चढत हळूहळू रेती आणि स्टाईलचं नेत आहे. हे सगळं आत्ताच बनलेलं आहे. हे नवीन डेव्हलपमेंट इकडचं सगळं चालू आहे. रेती म्हणजे रेतीची किंमत बघा. छोट्या छोट्या मुली पण इकडं रेती नेत आहे. प्रज्ञागिरी ट्रस्ट डोंगरगड. आता इथलं आखरी झाला सफर. आता आपण समोरची भेट रस्त्यात बघू कुठं करता येईल तर. आणि आता इथून निरोप घेऊन इकडे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतो. आणि हे सगळे स्टेज आहेत तिकडचे.